नमस्कार मंडळी, मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही पुन्हा बदलापूरमध्ये आलो आहोत, कारण आमच्या एका रिलेटिव्हकडे गणपती बाप्पाचं आगमन होतं. आणि ते कोणाकडे मी तुम्हाला नंतर सांगेलच पुढे व्लॉगमध्ये. त्यासाठी व्लॉग तुम्ही बघत राहा आणि बनू बघा. आणि आम्ही आता ऑलमोस्ट बदलापूरमध्ये पोहोचलो आहोत. सागरचं जरा काही काम होतं म्हणून तो खाली उतरलाय. आणि आपण आधी घरी पोहोचूया आणि मग पुढे त्यांच्याकडे जाऊयात गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. बनू, आपण कुठे आलो आहोत? कुठे आलो आपण? कुठे आलोय? बाबांकडे. आणि आपण कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे आपण? गणपती बाप्पाकडे. गणपती बाप्पा, अरे गणपती बाप्पा, मंगलमूर्ती मोरया. चला, मी तुम्हाला नंतर भेटते आता. आणि आता ना आम्ही त्यांच्या घरी पोचलो होतो दर्शनासाठी. आणि हा आहे स्वप्नीलचा गणपती बाप्पा. स्वप्नील म्हणजे सागरची मामी बहीण आहे, तिचा होणारा नवरा. त्यांची एंगेजमेंट झालेली आहे आणि आता नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार आहे. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बोलवलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकताय बनू आणि पप्पा दर्शन घेत आहेत आता. आणि बनूचं सगळं लक्ष आहे ना त्या मोदकांवरती होतं. उकडलेले मोदक त्याला नाही आवडत, जे पेढ्यांसारखे असतात ना ते त्याला आवडतात, म्हणून त्याचं सगळं लक्ष तिकडे होतं. आणि इथे सागर आणि मी सुद्धा आता दर्शन घेत आहे. आणि मला ना खूप आवडतं असं गणपती बाप्पा घरी आलेले. छान वाटतं, एक प्रसन्न वातावरण असतं, सगळी मज्जा असते. गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे की सगळ्यांना सुखात ठेव आणि मेन म्हणजे सगळ्यांना हेल्दी ठेव, कारण आजकालच्या काळामध्ये हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. कारण आपलं शरीर व्यवस्थित असलं की सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. त्यामुळे एकच देवाकडे आता हे मागणं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही बरीच गर्दी होती घरामध्ये, त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. आणि ही आहे सागरची मामी बहीण अंजू आणि हा तिचा होणारा नवरा स्वप्नील देशमुख. आणि हे आहेत स्वप्नीलचे मम्मी पप्पा. आणि हे इतके गोड आहेत ना दोघं, आणि ही फॅमिली अगदी गोड आहे. हे आहे स्वप्नीलचे मोठे दादा वहिनी. आणि खूप छान फॅमिली आहे, मेन म्हणजे खूप हौशी आहेत सगळे. इथे काकींनी आहे ना आमच्या सगळ्यांच्या ओटी भरल्या होत्या. आणि मी स्वप्नीलला विचारत होते की मम्मीला चालेल ना शूट केलेलं, कारण काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडत, त्याच्यामुळे मग मी विचारलेलं बरं असतं. आता मे महिन्यातच या दोघांची एंगेजमेंट झाली आणि अनफॉर्च्युनेटली माझं चॅनल तेव्हा नव्हतं, पण लग्नाचे व्हिडिओज नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा आहे त्यांचा गणपती बाप्पा. किती गोड आहे बघा ना मूर्ती. आणि दर्शन घेऊन आहे ना आम्ही सगळे इकडे जेवायला बसलो होतो. जेवण त्यांनी घरीच बनवलं होतं आणि मेन म्हणजे स्वप्नील आणि त्याच्या वहिनींनी हे मिळून बनवलं होतं. आणि ही आहे सागरच्या मामाकडची सगळी फॅमिली. अजून त्याच्यात बरीच लोकं नाही आहेत, खूप मोठी फॅमिली आहे. आणि हा ना आमच्या बदलापूरच्या सोसायटीचा गणपती आहे. इथे 5 दिवसाचा गणपती बसतो. आणि इथे छान 5 दिवस वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी अरेंज केले आहेत. रोज एक कॉम्पिटिशन असतं लहान मुलांसाठी. आणि हे आहे गणपतीची मूर्ती.
आम्ही दर्शन वगैरे घेऊन तिथे मंडपातच थांबलो होतो, कारण आरती थोड्याच वेळात चालू होणार होती. तेवढी लोकं जमा झाली नव्हती म्हणून वाट बघत होते की लोकं तेवढी जमा झाल्यानंतर आरती चालू करायची. आणि मला आरती करायला खूप आवडतं. मला सगळ्या आरत्या पाठ आहेत, त्यामुळे मग मी थांबले होते, कारण मी बऱ्याच वर्षानंतर असा एक्सपिरियन्स घेणार होते. सार्वजनिक आरती असं मी कधी केली नव्हती, त्यामुळे मी थांबले होते. आणि बनू आणि रिदासुद्धा इथे खेळत होते. आणि बनूचं तुम्ही बघू शकताय की तो पिंजऱ्यातून वाघ कसा सुटतो ना, तसं तो एकदम सुटलेला होता. त्याला असं मोकळं खेळायला खूप आवडतं. आणि इथे बघताय तुम्ही मोठ्या मुलांबरोबर पण त्याची कशी मस्ती चालू होती. मला तर टेन्शनच आलं की तो स्कूलमध्ये गेल्यानंतर काय करणार आहे म्हणून. आणि तो 1 मिनटही असा जागेवरती स्थिर बसत नाही. लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्र त्रिगत्रिनेना दासरामाचा वाटपावे सजना संकष्टी पावावे निर्भावे रक्षावे सुरर वंदना निड्यावरी करा निड्यावरी कर ठेवणी वाट मी पाहे ओ देवा वाट मी पाहे ये यो विठ्ठले माझे माऊली ये यो विठ्ठले माझे माऊली आलिया गेलिया हाती धाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप दला माझा वेदला माझा आरती ज्ञान राजा भले ज्ञान जगी नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा तमेव विद्यां जन्मन्तमेव तमेव सर्वं मद्देव काय न माझ्या मते दिया विदास मनावा बघू स्वभावा करोली यज्ञं कल्पने नारायणातील समर्पण अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे मामा की जय खाण्यापिण्याची गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, आत्ता आम्ही घरी येऊन पोचलेलो आहोत. ऑलमोस्ट 12:30 वाजून गेलेले आहेत. बनू झोपला आहे, तो गाडीतच झोपला होता. आणि प्रिशा तिकडेच राहिली आहे, कारण तिला गणपतीची 5 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मग तिची आत्तू पण तिथेच आहे, त्यामुळे ती तिकडेच राहणार आहे आता 5 दिवस. मग संडेला वगैरे आम्ही पुन्हा तिला घेऊन येऊ इकडे. आणि कसा वाटलं तुम्हाला हा व्लॉग? फार काही शूट करता नाही आलं, सगळं धावपळच होती. त्यामुळे जेवढं शूट केलं तेवढं ॲड केलेलं आहेत क्लिप्स. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मजेत राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घेत राहा. जय महाराष्ट्र.